ए बाबा, अरे खायला ये थोडस। ए बाबा, चल आत चल, थोडं खाऊन घे। श्वास चालू आहे ना ह्याचा की काय झालंय? काय रे बाबा, काय झालंय? माझ्या चांगल्यात व्हायला हवं होतं का? काय बी झालं तरी माणूस चांगला होता। काय झालं ग बाई? काय ग, काय झालं रडायला? तू जिवंत आहेस? मला वाटलं कायमचा गेलास की काय। डोळे उघडत नव्हतास, काय बोलत नव्हतास। नाही ग, मी योग साधना करत होतो। परिणिके याला योग म्हणतात। योग म्हणजे मनावर नियंत्रण मिळवून आपल्या दिव्य अतिंद्रिय ऊर्जेला साथ घालण्याची ही विद्या आहे। काय? कशाला काय करून काय करायचं? काय बोलतोयस तू? म्हणजे मन एकाग्र करायचं। चांगलंय। पण मी काय म्हणते, आज चल आणि थोडस खाऊन घे आणि परत झोप। वाटलंस तर आत निवांत आडवं पड। मन जागेवर येईल, पण त्याआधी थोडं खाऊन घे। परिणिके अगं, खरंच आम्हाला काही नको, भूक नाहीये मला। असं कसं? काल पण तू काय खाल्लं नाहीस, आज पण भूक नाही तुला? अरे पोटात काहीतरी जायला हवं की नको? शक्ती कुठून भेटणार? योग विद्या मला भूकेवर विजय मिळवायला शिकवते। खरं तर अन्न आणि भूक या दोन्ही गोष्टींपासून मी खूप दूर होतो। पण पार्वतीने मला शिकवलं की भूक ही फक्त शरीरापुरती नसते आणि अन्न हे फक्त पोटापुरती नसतं। पार्वती म्हणजे तुमची बायको ना? आणि हे योग आणि विद्या तिचे भाऊ का? नाही ग, योग ही एक प्रकारची साधना आहे। बाई, आता ही साधना पण आहेच का? या लहान पोरांशी कसं बोलायचं आम्हाला काहीच कळत नाही। पार्वतीला कसं जमायचं हे तिलाच माहित। लयच प्रेम आहे वाटतं तुझं। तिच्या तरी हातचं खायचंस का? अगं, त्यात पण एक वेगळीच गोष्ट आहे। गोष्ट? मला पण सांग ना गोष्ट, मला पण ऐकायची आहे। अगं अगं बिगं काहीच नाही, मला पण गोष्ट ऐकायची आहे, सांग ना। उद्या आमच्या महालात ये। तुझ्या मनातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुला मिळेल। तुझ्यावर जो अन्याय झाला त्याचा न्यायही नक्की होईल। देवी आईनं सांगितलं होतं उद्या महालात ये। काय सांगणार होती देवी आई? कसली उत्तरं देणार होती? हे प्रश्नच डोक्यातून जात नाहीत। आमचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे, तेव्हा कोणत्याही संकटाला किंवा भयाला मनात स्थान देऊ नकोस। पटकन जाऊन यायला पाहिजे, उशीर व्हायला नको। आता एवढ्या सकाळी कुठं निघालीस? म्या पाणी आणायला चालले होते। पाणी? वय, एवढ्या सकाळी पाणी आणायला निघालीस? अगं भर दुपारी उन्हात पाणी आणायचं असतं। दुपारी लय चटके बसतात सासूबाई। बसू देत की चटके मग। आ असं बी पांढऱ्या पायाची हायच, जरा काळ झालं तर बिघडणार आहे कुठं? आहे ग? आणि एवढी घाई कशा पायी लागली ग तुला? तसं काय नाही सासूबाई। मग थांबाशी चल, घास हे भांडी अहो सासूबाई, आणि सगळे घास। अहो सासूबाई, पण ही तर स्वच्छ आहेत। असं वय स्वच्छ आहे ती होय ही भांडी? वय वय वय, स्वच्छच आहे ती। थांब जरा। अहो
सासूबाई अहो सासूबाई चाल आता झाली ना मग घाण हा? ही सगळी भांडी स्वच्छ घासून घ्यायची. त्याच्यावर एक जरी डाग दिसला ना तर परत तुला घासायला लावीन. चल निघ म्हणते ना हो. ही समधी भांडी घासून ठेवायची. चल निघ निघ म्हणते ना हो तुला. देवी आई तुम्ही मला बोलवलं होतं पण बघताय ना तुम्ही मी आता नाही येऊ शकत. तुला माझ्यापर्यंत घेऊन येण्याची जबाबदारी आता माझी आहे. तू फक्त निर्धास्त राहा. योग्य वेळ आली की मार्ग स्वतः तुझ्या समोर उभा राहील. देवी आई म्हणजे तुम्ही मला विसरल्या नाही. आता काळजी नाही. देवी आईनं शब्द दिलाय मग वाट किती बी अवघड असली तरी ती मला तिच्यापर्यंत नक्की घेऊन जाणार. आई राजा उदो उदो